तीर्थयात्रा करायची, देवाचं नामस्मरण करायचं. आता असणारं जे काम आहे ते मी या ठिकाणी करणार. वडिलांनी सांगितलं, अरे बाबा, हे काम करण्यासाठी 2 जण लागते, हे की नाही? 2 जण लागते. तू आम्हाला आराम देणार आहे, पण दुसरा कोणीतरी आलंच पाहिजे की नाही? मग त्या ठिकाणी सांगितलं माधवबांनी की आता गोरोबा, आता तुझ्या 2चे 4 हात केल्याशिवाय आता जमणार नाही. आणि मग माधवबा त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी एक स्थळ पाहिलं. ठीक आहे, पूर्वीचे लोक स्थळ पाहायचे आणि मग ते स्थळ पाहिलं आणि संती नावाच्या मुलीबरोबर गोरोबा काकांचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर संती आणि गोरोबा काका यांचा सुखानं त्या ठिकाणी संसार सुरू झाला. आणि गोरोबा काका आपल्या आईची, वडिलांची सेवा त्या ठिकाणी करू लागले. ही संती सासू सासऱ्याची सेवा करू लागली. त्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी घडू लागलं. प्रत्येक ठिकाणी बोलताना चालताना विठ्ठल विठ्ठल शब्द त्या ठिकाणी येऊ लागला. आणि पुढं भविष्यामध्ये त्यांच्याही पोटी एक गोंडस असं बाळ त्या ठिकाणी जन्माला आलं. आणि जन्माला आल्यानंतर अतिशय कुतूहलानं त्या ठिकाणी संती, गोरोबाची पत्नी त्या मुलाची देखभाल करू लागली, विशेषतः प्रेम करू लागली. कुठली जी आई असते ना, मुळामध्ये आपल्या लहान मुलावरती प्रेम करण्याचं काम करणारी आई असते. लक्षात घ्या, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, किंवा तुका म्हणे माता वाहे तारुल्याची चिंता. ही चिंता करणारी असते ना, ही आई असते. आणि इतका आनंद झाला आमच्या गोरोबा काकांना सुद्धा त्या ठिकाणी मोठा आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर बाळ थोडं मोठं झालं. आणि मोठं झाल्यानंतर संतीला जायचं होतं पाणी भरायला. त्या काळामध्ये अशी सुविधा नव्हती. आता पाणी कुठे येतं? डायरेक्ट क्लॉकलाच आहे की नाही, घरामध्ये बेसिन मध्ये गेले की तिथं पाणी कुठे? आता पाणीचे. त्या काळामध्ये दूरवरनं त्या ठिकाणी पाणी घेऊन जायचं होतं. आम्ही आता बाळाला पुढे ठेवायचं म्हणून गोरोबा काका त्या ठिकाणी माती त्या ठिकाणी आणली होती. माती चाळली होती. ती माती पाण्यामध्ये भिजवलेली होती. आणि भिजवण्याचा तिला काय करायचं होतं? तुडवायची होती. माती तुडवत असताना सुद्धा मी सांगितलं, प्रत्येक वेळेस काम करत असताना सुद्धा त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करतो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, आहे की काम करत असताना त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करतो. संतीनं जाताना सांगितलं, अहो मी पाणी आणण्यासाठी चालले आणि तुम्ही काय करा, या बाळाकडे आता लक्ष द्या. भगवंताच्या हातामध्ये चिपळ्या आहेत आणि चिपळ्या घेऊन त्या ठिकाणी गोरोबा काका भगवंताचं नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग भजन चाललेलं आहे. लहान बाळ त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू हळू बापाच्या दिशेने त्या ठिकाणी आलंय. आणि बापाच्या दिशेने येत असताना भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते तल्लीन झालेले आहेत. आणि तल्लीन झाले असते त्या आळ्यापाशी आलेले, आळ्यामध्ये मुलांनी हात टाकलेला आहे. ते पाहिलेला नाहीये, भगवंताचं नाही. आणि बघता बघता त्या ठिकाणी त्या पायाखाली गोरोबा काकांच्या पायाखाली आले. पायाखाली अजूनही जोर त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी. आणि थारोळ त्या ठिकाणी रक्तबंबाळ झालेलं आहे, हे पाहिलं सुद्धा नाही. कारण की भगवंताच्या नामस्मरणामध्ये स्वतः गोरोबा काका तल्लीन झाले. पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल हा नामघोष झालेला आहे. तेवढ्यामध्ये संती त्या ठिकाणी पाणी घेऊन आले. तिने पाहिलं बाळ त्या ठिकाणी तिकडं कुठंच नाहीये. आणि इथं पाणी तो चिखलामध्ये लाल रंग कसा. आणि तिथे जवळ जाऊन पाहिलं. आणि पाहिल्यानंतर तिला वाटलं की आपल्या या पतिराजानं, आपल्या या धन्यानं त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत असताना आपल्या मुलाकडे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं नाही. त्याला पायाखाली आलाय आणि पायाखाली आला असताना सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी रक्तबंबाळ त्या ठिकाणी तो मुलगा त्या ठिकाणी शोक करू लागली. ती शेवटी आई म्हणती, आज माझा मुलगा, आज काही करून आज केलेला माझा मुलगा आज त्या ठिकाणी, आज तुमच्या पायाखाली तुम्हाला साधं लक्ष सुद्धा तुम्हाला देता आलं नाही. अशी
त्या ठिकाणी टाहो फोडत फोडत त्या ठिकाणी आई रडत होती. विचार करा, ज्यावेळेस एखादा मुलगा आपल्या आई वडिलांना जातो ना, त्यावेळेस सगळ्या